सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर्वांना. अध्याय क्रमांक 4 आणि या 4थ्या अध्यायातला 34वा जो श्लोक आहे त्याच्यावर आपण आज डिस्कशन करूया. ओके. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शनाः ते ज्ञानपैगा बर्वे जणी मणी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. अध्याय क्रमांक 4 आणि 4थ्या अध्यायातील ही 34 क्रमांकाचा श्लोक आणि त्याच्या पाठोपाठ आलेला हा ज्ञानोबरायांचा ओवीचा संदर्भ. बघा, आता आज पहिलीच प्रवचन सेवा या फाउंडेशनच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली आहे. सॉरी, थोडंसं मला कंपनीचं काम असल्यामुळे मी रिपोर्ट सबमिट करत होतो, मला यायला थोडासा विलंब झाला. पण माझ्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही सर्वजण ज्ञानवंत आहात, तुम्ही सर्वजण गुणवंत आहात. पण तुमच्या समोर माझ्यासारख्या एका पामरानं बोलणं हे फार मोठं चॅलेंजिंग आहे. पण मी थोडासा प्रयत्न करतो. अध्याय क्रमांक 4 आणि या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेला अर्जुनाला उपदेश केला आणि या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करत असताना स्वतःचा जो आत्मसाक्षात्कार आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता मनुष्यानं काय केलं पाहिजे. मग त्याच्याकरता ज्ञानोबरायांनी ते ज्ञान कोणतं आहे, ते बरोबर ज्ञान कोणतं आहे आणि ते ज्ञान मिळवण्याकरता आपण कुठं गेलं पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर आपण कुठल्या भावनेनं त्या संतांना भजलं पाहिजे, त्याचा बराचसा त्या ठिकाणी भावार्थ या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. बघा, संतांची सेवा केल्यानंतर संतांच्याकडून जे मिळणारं ज्ञान आहे ते केवळ ज्ञान मनुष्य उन्नती करताच ज्ञान आहे. मग त्याला आपण वेदांताच्या परिभाषेमध्ये बोलतो कारण स वर्तमान जगनिवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. हे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. आता ते ज्ञान मिळवण्याकरता आपण काय केलं पाहिजे त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णानं सुंदररित्या वर्णन केलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शनाः. आता तत् म्हणजे ज्ञानी माणसाच्या जवळ जाऊन ते ज्ञान, विद्धी म्हणजे ते जाणून घेतलं पाहिजे. प्रणिपात, त्याच्याकरता 3 प्रकारचे कार्य आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्या स्वस्वरूपाला जाणून घेण्याकरता मी कोण आहे आणि माझा या पृथ्वी तलावर येण्याचा उद्देश काय आहे आणि मी या पृथ्वी तलावर कशा करता आलोय, मी ते सार्थक कोणत्या पद्धतीनं माझा देह सार्थक करून घेतला पाहिजे, हे ज्ञान म्हणजेच कारण स वर्तमान जगन निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. मग हे मिळवण्याकरता आपण काय केलं पाहिजे की त्यावेळेला सांगितले की संतांच्या जवळ गेलं पाहिजे. मग ते संत कसे पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ पाहिजेत, कृपाळू पाहिजेत, श्रोत्रिय पाहिजेत. तर मी याच्यावर जास्त बोलत नाही, मला थोड्याशा काही गोष्टी सांगायच्या आहेत. मग तिथं गेल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. एक, प्रणिपात केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना परिप्रश्न केला पाहिजे आणि मग परिप्रश्न केल्यानंतर ते महात्मे तुला ज्ञान तत्वज्ञान देतील, उपदेश करतील, असं त्या 34 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलंय. पण खाली दिलेली जी ज्ञानोबरायांची ओवी आहे, खाली दिलेल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय काय म्हणतात बघा. आता संतांच्या जवळच जावं आणि संतांनाच सर्वस्व भावनेनं का बजावं, इथं मात्र थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय बरं का. आता वेदांताच्या परिभाषेमध्ये 2 पक्ष पडलेले आहेत. आपण काही वेदांताचे प्राकृतिक ग्रंथ जर आपण कधी अध्ययन केला असाल तर त्याच्यामध्ये विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला प्रश्नार्थक जो मनुष्य नेहमी आपल्याला उच्चार करतो, म्हणजे त्याच्यामध्ये 2 पक्ष पडलेले आहेत. एक पूर्व पक्ष पडलेला आहे आणि दुसरा आहे तो सिद्धांत पक्ष, त्याला उत्तर पक्ष म्हणतात. हा पूर्व पक्ष मला काय करतो, नेहमी काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, काही ना काहीतरी प्रश्न विचारायची, याचं काम तो करत असतो. आणि उत्तर पक्ष काय करतो की पूर्व पक्षवाल्यांनी दिलेली जी प्रश्न आहेत
त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते उत्तर पक्ष करतात. आता इथं सुद्धा पूर्व पक्षवाल्यांनी ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला. ज्ञानोबराय ते ज्ञान पैगा बरवे जनी मनी आठी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान मिळवण्याकरता तुम्ही संतांनाच भजायला का सांगितलं? आपण थोडस वेदांताच्या दृष्टिकोनाने विचार करूया. ज्ञानोबरायांना काही लोकांनी प्रश्न केला. आपण थोडस प्रश्नार्थक अशा काल्पनिक गोष्टी डोळ्यासमोर घेऊया आणि या पूर्व पक्षवाल्यांनी ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही संतांना सर्वस्व भावनेनं का भसायला सांगताय? तर संतांच्या व्यतिरिक्त कुणी नाही का हो ते ज्ञान देण्याकरता? की संतच आपल्याला का ज्ञान देऊ शकतात? इथं मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. कारण संतांच्या शिवाय आत्मकल्याणाची गोष्ट सांगणारी आजपर्यंत जगात दुसरी गोष्ट कुठली नाही बरं का. हा, संत काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकोबांनी किती सुंदर शब्द वापरलाय बघा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतर जागे करणारे ते संतच आहेत. या अभंगाचा भावार्थ 3 गोष्टींना आपल्याला सोडवता येतो. संत आपल्याला जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. बघा, मज निरंतर जागविती, हा करोनी सायास शिकविती आणि तैसे मज येती सांभाळीत. जागविती, शिकवती आणि सांभाळती. जाग करणं म्हणजे काय? अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेल्या मनुष्याला जाग करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते संत करतात. आता बऱ्याच वेळेला हा तुकोबारायांचा अभंग आम्हाला सोडवत असताना बऱ्याच वेळेला काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पूर्व पक्षवाल्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबराय तुम्ही तर संतांचे उपकार मानता, संतांची सेवा करा म्हणता, संतांनी आमच्यावर बरेच उपकार केलेले आहेत, तुम्ही त्यांना मायबापाची सुद्धा उपमा दिलेली आहे, तर या संतांनी केलंय तर काय? यांनी काय आमच्यावर उपकार केलाय? बघा, वेदांत तत्वज्ञान सांगतं, वेदांत दृष्टिकोन सांगतो, मनुष्यावर काही पूर्व पक्षवाल्यांनी अशी शंका मांडली की संतांच्या व्यतिरिक्त आमच्यावर अजून काही 6 लोकांनी उपकार केलेला आहे. ज्ञानोबराय तुम्हाला माहिती नाही? जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला माहिती नाही का? आता हे पूर्व पक्षवाल्याची म्हणणं आहेत बरं का. पूर्व पक्षवाल्यांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानोबराय तुम्ही त्या ओळीमध्ये लिहित असताना तरी संताया भजावे सर्वस्वेसी किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं वर्णन करायला गेलं, काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मी संतांचे काय उपकार सांगू असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. पण पूर्व पक्षवाल्यांनी शंका मांडली, तुम्ही संतांचे उपकार मानतात, संतांना सर्वस्व भावनेनं भजायला सांगतात, पण पूर्व पक्षवाल्यांनी ज्ञानोबरायांच्या समोर आणि तुकोबारायांच्या समोर एक शंका मांडली. त्या पूर्व पक्षवाले म्हणतात, ज्ञानोबराय आमच्यावर केवळ संतांचेच उपकार नाहीयेत, संतांच्या व्यतिरिक्त अजून काही अशा लोकांनी, अशा व्यक्तींनी, अशा काही घटकांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत, त्यांना तुम्ही विसरला का? बघा बरं का, पूर्व पक्षवाल्यांचं म्हणणं आहे. पूर्व पक्ष याचा अर्थ जो नेहमी काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि सिद्धांत पक्ष म्हणजे उत्तर पक्षवाद्याला कोड्यात टाकण्याचं काम करतो. आता काही लोकांनी ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराय तुम्ही संतांना सर्वस्व भावनेनं भाजायला सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही तर संतांचे उपकार मानतात, पण धर्मशास्त्रानं काय सांगितलं याच्यावर तुम्ही अभ्यास केलात का? बरं, ज्ञानोबरायांच्या ज्ञानाची बरोबरी करणं आम्हाला जमणार नाही बरं का. त्यावेळेला पूर्व पक्षवाल्यांनी ज्ञानोबरायांना, तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय तुम्ही मात्र संतांचे उपकार सांगितला, ज्ञानोबराय संतांना सर्वस्व भावनेनं भजायला सांगतात. अहो, आपल्यावर संतांच्या व्यतिरिक्त धर्मशास्त्रानं सांगितलंय की अजून 6 प्रकारचे उपकार आमच्यावर केलेले आहेत. ज्या वेळेला मनुष्य देह जन्माला आला, या सृष्टीवर मनुष्य देह जन्माला आला, जन्माला आल्यानंतर भगवंतानं त्याच्यावर उपकार करण्याकरता 7 घटक निर्माण केलेले आहेत. धर्मशास्त्राचं एक वाक्य बरं का सुभाषितकारांनी दिलेलं, रविचंद्रो घना वृक्षा नद्या वत्स सज्जन येते पर उपकाराय युगे देवेना निर्मिता. मनुष्यावर उपकार करण्याकरता भगवंतानं 7 उपकार केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला उपकार सांगितला तो सूर्याचा उपकार आहे. आता मी थोडं तुमच्याशी बोलत राहतो, सूर्य सुद्धा आमच्यावर उपकार करतो. सूर्य काय उपकार करतो? थोडस दैनंदिन जीवनातली उदाहरणं बघूया. मला संतांच्या उपकारावर यायचं आहे. संत आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जाग करतात. ते कसे करतात? संतांचे उपकार का सर्वश्रेष्ठ आहेत?
संतांना सर्वस्व भावनेनं का भजायचं, आणि संतांना सर्वस्व भावनेनं भजल्यानंतर संत आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून कसे बाहेर काढतात, मला इथपर्यंत यायचं आहे. मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. बघा, पूर्व पक्षवाल्यांनी शंका मांडली, ज्ञानोबर आहे, तुम्ही संतांचे उपकार मानतात, संतांना सर्वस्व भावनेनं भजा म्हणून सांगतात, पण संतांच्या व्यतिरिक्त आपल्यावर अजून 6 घटकांनी उपकार केलेला आहे. त्याच्यामध्ये मी धर्मशास्त्राचं एक सुभाषित सांगितलं, रवी चंद्रो घना वृक्षा नद्या वत्स सज्जन एते पर उपकाराय युगे देवेना निर्मिता. पहिला उपकार सांगितला तो सूर्याचा उपकार आहे. बघा, मी विज्ञानाच्या दृष्टिकोनानं थोडस बोलून जातो. सूर्य आपल्यावर काय उपकार करतो बघा. डॉक्टर लोक बऱ्याच वेळेला आपल्याला सांगतात की सकाळी उठल्यानंतर पहाटे पहाटे कोवळ्या उन्हामध्ये बसा, कारण कोवळ्या उन्हामध्ये बसल्यानंतर सूर्य आपल्याला ड जीवनसत्वाची पूर्तता करतो. हे त्याचं आरोग्याच्या दृष्टिकोनानं आपल्यावर झालेला उपकार आहे. नवे थोडस विज्ञानाच्या दृष्टिकोनानं बघूया आपण. विज्ञानाच्या दृष्टिकोनानं आपल्यावर त्यानं काय उपकार केलेला आहे. अहो, पण दैनंदिन जीवन जगत असताना जे पोटाला अन्न खातो ना, ते अन्न निर्मितीसाठी सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया अगदी कारणीभूत आहे. म्हणून अन्न निर्मितीसाठी सुद्धा सूर्य महत्वाचा आहे. म्हणून सूर्य सुद्धा आमच्यावर काय करतो, उपकार करतो. चला, पहिल्या घटकाचं वर्णन, मला जास्त याच्यामध्ये खोलमध्ये नाही जायचं, पण मला पुढच्या उपकाराचं वर्णन करायचंय. मला संतांच्या उपकारावर यायचंय. पहिला उपकार सांगितला रवी, त्याला आपण सूर्य म्हणतो. रवी चंद्रो, चंद्रानं सुद्धा मनुष्यावर उपकार केलेला आहे. बघा, आता कोणाला चंद्राचा उपकार माहिती असेल नसेल, पण आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलंय, आपण दैनंदिन जीवन जगत असताना चंद्राचा आपल्यावर एक महत्वाचा उपकार म्हणजे तो शीतलता प्रदान करतो. बघा, पौर्णिमेच्या वेळेला आकाशात चंद्राकडे बघितलं आणि त्याचा पटलेला लख असा प्रकाश बघितल्यानंतर मनाला जशी शीतलता प्रदान निर्माण होते, तसं तो शीतलता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अजून एक सांगतो, आता आम्ही सगळे शेतकरी वर्गातले लोक आहोत म्हणून तुमच्या समोर बोलून जातो. आमचे श्री गुरु म्हणजे पंढरपूर निवासी असलेले, आता ते वैकुंठवासी झाले, वैकुंठवासी विवेकानंद वास्कर महाराज, ज्ञानोबरांच्या पालखीच्या समोर जी पहिली दिंडी असते ती वास्कर घराण्याची दिंडी असते, त्या दिंडीमध्ये आम्ही असतो. ते वैकुंठवासी विवेकानंद वास्कर महाराज म्हणायचे की एक वेळ देवाला नमस्कार करायला विसरला तरी चालेल, पण आकाशामध्ये असलेल्या चंद्राला नमस्कार करायला कधी विसरायचं नाही. बरं, हे त्यांनी का बोलून गेलं असावं, याचं कारण तुमच्या समोर मी सांगून जातो. त्या चंद्रानं सुद्धा मनुष्यावर काय उपकार केलेला आहे. एक उदाहरण सांगतो. बघा, ज्या वेळेला एका शेतामध्ये धान्याची पेरणी केली जाते, धान्याची पेरणी याचा अर्थ मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये उदाहरण सांगतो. समजा आपल्याला ज्वारीचं पीक घ्यायचंय, मग त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, शेतामध्ये छोटे छोटे ज्वारीचे जे दाणे आहेत ना, ते आम्ही पेरतो. पेरल्यानंतर ते मग ज्वारीची वनस्पती उगवते, त्याला ते ज्वारीचे बोंडे लागतात, आणि बोंडे लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कधी विचार केलाय का, त्या बोंड्यांमध्ये किंवा त्या छोट्या छोट्या कणांमध्ये जीवाची निर्मिती कशी होते, हे शास्त्र कधी आम्ही अभ्यास केलाय का. आमचे श्री गुरु सांगायचे की ज्या वेळेला वनस्पती उगवते आणि वनस्पती उगवल्यानंतर त्याला जी फळं लागतात, त्या फळांमध्ये जीव भरण्याचं जर काम कोण करत असेल तर ती चंद्र अमृत पक्व दशा आहे. बरं का, ज्या वेळेला आकाशात चंद्र असतो त्याच वेळेला या सृष्टीमध्ये जेवढ्या जेवढ्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतीला लागलेली जी फळं आहेत, त्या फळामध्ये जीवाची निर्मिती होते. ही जीव निर्माण होण्याची दशा म्हणजेच चंद्रामृत पक्व दशा आहे. विचार करा. म्हणजेच याचा अर्थ चंद्र ज्या वेळेला आकाशात असतो त्यावेळेला या सृष्टीमध्ये जेवढ्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतीमध्ये जे फळ निर्मिती होते, त्या फळांमध्ये जीवाची निर्मिती होते. याचं खरा उपकाराचं वर्णन म्हणजे हा चंद्राचा उपकार आहे. म्हणून मनुष्यावर उपकार करण्याकरता भगवंतानं या सृष्टीवर दुसऱ्या उपकाराचा घटक निर्माण केला, त्याला म्हटलेला आहे चंद्र. चला, पहिला घटक बघितला तो सूर्य, दुसरा घटक बघितला तो चंद्र. मला संतांच्या उपकारापर्यंत यायचंय म्हणून ही सगळी प्रकरणं सांगतोय. तिसरा उपकार सांगितला मनुष्यावर जो उपकार करतो तो रवी चंद्रो घना. घन याचा अर्थ पाऊस पडतो. हा, तुकोबरायांचं प्रमाण आहे बरं का. नाही विचारित मेघ हगंदारी शेत. तुकोबराय म्हणतात तो पाऊस पडत असताना, मेघ वर्षाव करत असताना त्यानं आजपर्यंत कधी कुठल्याही प्रकारचा भेदभाव मांडलेला नाही. हा, जिथं चांगली जमीन आहे तिथेही तो वर्षाव करतो, आणि ज्या ठिकाणी ज्या जमिनीवर मनुष्यानं विष्ठा केलेली आहे तिथेही सुद्धा तो पाऊस पडतो. त्यानं कुठल्याही प्रकारचा भेदभाव मांडलेला नाही. म्हणून
तो वर्षाव करताना सुद्धा सर्वांच्यावर एक समान वर्षाव करतो, त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात की हा मेघ सुद्धा आपल्यावर काय करतो, उपकार करतो. अहो त्याच्यामुळे तर आपल्याला पाणी मिळतं. आज नद्या या ओसंडून वाहतात, कशामुळं? हा पावसामुळेच वाहतात ना. म्हणून मनुष्यावर उपकार करण्याकरता भगवंतानं तिसरा घटक निर्माण केला, तो म्हणजे घन म्हणजे मेघ. चला पहिला उपकार सांगितला रवी, चंद्रो, घना. चौथा सांगितला वृक्ष. वृक्ष मनुष्यावर काय उपकार करतो? ज्ञानोबरांची ओवी आठवा. जो खांडावया घाव घाली, जे का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. किती सुंदर ज्ञानोबरांचं वर्णन आहे हो. ज्यानं वृक्ष लावला त्यालाही सुद्धा फळं देतं, फुलं देतं, सावली देतं, पानं देतं, मुळं देतं, सगळे प्रकारचे उपकार ते करतं. आणि ज्यानं हातामध्ये काहीतरी हत्यार घेऊन त्याच वृक्षाला तोडण्याकरता एखादा परमनुष्य आलेला आहे, त्यालाही त्यानं कधी काय त्याच्यावर काय आक्षेप घेतला का? बाबा त्यानं झाड लावलेलं आहे, मी त्यालाच फक्त फळ देणार आणि तू माझ्यावर आघात करतोस, मला तोडण्याचा प्रयत्न करतोस, मी काही तुझ्यावर उपकार करणार असं कधी वृक्षानं म्हटलेलं आहे का? नाही महाराज. तोडणाऱ्यालाही तेवढाच उपकार देतो आणि जो महाराज ज्यानं लावले त्यालाही सुद्धा उपकार देतो. त्यानं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. म्हणून वृक्ष सुद्धा आपल्यावर काय करतो, उपकार करतो. चला पहिला घटक सांगितला रवी म्हणजे सूर्य, दुसरा घटक सांगितला चंद्र, तिसरा घटक सांगितला मेघ घन आणि चौथा घटक सांगितला तो वृक्ष. रवी, चंद्रो, घना, वृक्षा. आता पाचवा उपकार बघूया, नद्या. नदी सुद्धा आपल्यावर काय करते, उपकार करते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय, किंवा का फेडीत पापताप. ती सगळ्यांचं पाप पोटात घालून घेऊन ती गंगेला जाऊन मिसळते, पण तिनं कधी तुमच्यावर आक्षेप घेतला नाही. मला माहिती नाही तुमच्या प्रत्येकाच्या गावाला कोणती कोणती नदी आहे, पण मी आमच्या गावचं उदाहरण सांगतो. आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो आणि कोल्हापूरमध्ये सगळ्यात आवडती नदी म्हणजे ती पंचगंगा. ती पंचगंगा इतकी फेमस आहे की ज्या वेळेला कारखाने सुरू होतात ना, कारखाने वगैरे साखर कारखाने, त्या कारखान्याच्या सीझन मध्ये ती इतकी दूषित होते, ती कारखान्याची सगळी घाण त्या पंचगंगेमध्ये सोडली जाते. पण खरं सांगू का, आम्हाला इतकं वाईट वाटतं, पण त्या बेचाऱ्या पंचगंगेनं कधी आमच्यावर आक्षेप घेतला नाही. बाबा मला त्रास होतोय, अहो एखादा बाहेरचा अन्न पदार्थ आपल्या पोटामध्ये गेला तरी आम्हाला किती नाना प्रकारचे यातना भोगाव्या लागतात, त्रास भोगाव्या लागतात. अहो ती तर आई आहे, ती माता आहे, जननी आहे, गंगा आहे. तिच्या पोटात घाण गेल्यानंतर ती एक वेळही सुद्धा आपल्याकडे कधी थुंकून विचारला नाही, बाबा की माझ्या पात्रामध्ये तुम्ही पाणी नका टाकू, माझ्या पात्रामध्ये नका घाण टाकू, माझ्या पात्रामध्ये नको ते वाईट प्रकारचे पाणी टाकू. पण ती कुठल्याही प्रकारचा आक्षेप न घेता ती गंगेला जाऊन मिसळते, समुद्राला जाऊन मिसळते. तिनं कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. म्हणून मनुष्यावर उपकार करण्याकरता भगवंतानं पाचवा घटक निर्माण केला, त्याला नद्या म्हटलेला आहे, नदी म्हटलेला आहे. चला मी परत एकदा रिवाइज करतो. सूर्य सांगितला, चंद्र सांगितला, त्याच्यानंतर मेघ सांगितला, त्याच्यानंतर वृक्ष सांगितला आणि त्याच्यानंतर नद्या सांगितला. आता सहावा उपकार मी तुमच्या समोर बोलून जातो. रवी, चंद्रो, घना, वृक्षा, नद्या, वत्स आणि सज्जन. वत्स म्हणजे गाय आणि सज्जन म्हणजे संत. आता गाय या विषयावर मी बोलतो. बघा, गाय सुद्धा सर्वांगाने पवित्र आहे. तिचं मल असू दे, तिचं मूत्र असू दे, तिच्या अंगावरची चांबडे असू दे, तिची हाडं असू दे, अहो सगळी मनुष्याच्या जीवनासाठी हितकारक आहे. अहो गोमूत्र तर पवित्र होण्याकरता वापरतो. तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं मांगल्य आहे असं आम्ही म्हणतो. हिंदू धर्मामध्ये तिला आई असं नाव संबोधलेलं आहे. ती सुद्धा आपल्यावर काय करते, उपकार करते. म्हणून मनुष्यावर उपकार करण्याकरता भगवंतानं 6 घटक निर्माण केलेले आहेत आणि 6 घटकानंतर शेवटचा उपकार भगवंतानं निर्माण केला तो संत म्हणजे सज्जन. रवी, चंद्रो, घना, वृक्षा, नद्या, वत्स आणि सज्जन. सज्जन म्हणजे संत. मनुष्यावर उपकार करण्याकरता भगवंतानं 7वा घटक निर्माण केला, तो घटक म्हणजे सज्जन म्हणजे संत. आता मात्र संतांनी, तुम्हाला थोडस इथं मात्र आता लक्षात येईल, ज्ञानोबरायांनी ओळीचा जर विचार करायला गेला, ते ज्ञान पैगा बरवे जणी मणी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानोबरायांनी फक्त संतांना सर्वस्व भावनेनं भजायला सांगितलं.
याच्यामध्ये कुठल्या नदीचा उल्लेख केला का? ज्ञानोबांनी कुठल्या सूर्याचा उल्लेख केला का? ज्ञानोबांनी वृक्षाचा उल्लेख केला का? तरी संताया भजावे सर्वस्वी एवढंच म्हटलंय. तरी सूर्याया भजावे सर्वस्वीसी असा काही शब्द उच्चार केला का हो? नदीचा उच्चार केला, गायीचा उच्चार केला. अहो गायीला तर आपण आपल्या धर्मामध्ये माता म्हणतो, जननी म्हणतो, आई म्हणतो, तरी सुद्धा ज्ञानोबांनी तिचं नाव घेतलं नाही. फक्त संतांचंच नाव घेतलं आणि संतांना सर्वस्व भावनेनं भजायला सांगितलं. याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर संत आपल्याला निरंतर अज्ञानाच्या निद्रेतून जाग करतात. म्हणून संतांचे उपकार आपल्यावर निरंतर आहेत. म्हणून संतांच्या उपकाराची तुलना त्या 6 उपकाराच्या तुलनेची करता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी काळजीपूर्वक शब्द वापरला, मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. संतांचे उपकार निरंतर आहेत, त्यांना मर्यादा नाही. आजही बघावं, गेले 700 वर्ष ज्ञानोबांनी लिहिलेला अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणे. आजही त्या अभंगाचा भावार्थ, आजही त्या अभंगाचा गोडवा, आजही वारकऱ्याच्या कानावर पडल्यानंतर किती अंतःकरणाला समाधान वाटतो. आजही जगद्गुरु तुकोबांचे एक 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 अभंगाचे शब्द माणसाला गाढवाचे घोडे करायला लागले. तो आज अनेक माणसं गाढवाची घोडे झालेली आम्ही आमच्या समोर बघितले. अहो गाढवाची माणसं झालेली बघितलीत आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या अभंगाच्या साधनेमुळे. एक एक अभंग जगद्गुरु तुकोबांच्या आपल्या जीवनासाठी, जीवनाच्या उद्धाराकरता अत्यंत मोलाचा आहे महाराज. म्हणून संत आपल्यावर निरंतर उपकार करतात. मग बाकीचे उपकार निरंतर नाहीत का हो? इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. भगवंतानं आमच्यावर उपकार केलेत. उपकार करण्याकरता 7 घटक निर्माण केलेत, पण शेवटचा घटक निर्माण केला सज्जन म्हणजे संत. मग बाकीचे उपकार केलेत ते निरंतर नाहीत का हो? ते निरंतर नाहीत आणि त्या 6 उपकाराची तुलना संतांच्या उपकाराशी करता येत नाही. म्हणून ज्ञानोबांनी संतांना फक्त सर्वस्व भावनेनं भजायला सांगितलं. चला मी परत माघारी येतो. पहिला उपकार सांगितला तो मात्र निरंतर नाही, पण संतांचे उपकार मात्र निरंतर आहेत. पहिला उपकार सांगितला, सूर्य सुद्धा आमच्यावर काय करतो? उपकार करतो, पण त्याला मर्यादा आहे बरं का. सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो, संध्याकाळी मावळल्यानंतर तो परत सकाळी उगवतो, त्याला मर्यादा आहे. मर्यादेपर्यंत येतो, मर्यादेपर्यंत उपकार करतो, मर्यादा निघून गेली त्याचा उपकार बंद. परत सकाळी येऊन तो आपल्याला सूर्योदय होतो. सूर्योदय झाल्यानंतर सुंदर असा प्रकाश देतो आणि सूर्यास्त अस्त होऊन जातो. त्याला सुद्धा मर्यादा आहे. पण संतांची तुलना त्याच्याशी करायला गेली, संतांचे उपकार निरंतर आहेत पण सूर्याला मर्यादा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी, ज्ञानोबांनी पहिल्या उपकाराचं खंडन करून टाकलं. संतांची तुलना सूर्याशी करता येत नाही. चला दुसरा उपकार सांगितला. दुसरा उपकार सांगितला तो चंद्राचा. आता चंद्र कले कलेनं वाढतो, कले कलेनं कमी होतो, पौर्णिमेला मात्र सुंदर दिसतो, अमावस्येला मात्र तो कुठे गायब झालेला आहे तो आम्हालाही सुद्धा समजत नाही. म्हणून तोही सुद्धा मनुष्यावर मर्यादित उपकार करतो. तो संतांच्या सारखं निरंतर उपकार करू शकत नाही. म्हणून संतांनी, ज्ञानोबांनी, जगद्गुरु तुकोबांनी दुसऱ्या उपकाराचं सुद्धा खंडन करून टाकलं. तर तिसरा उपकार बघूया. रवी चंद्रो घना, घन पाऊस पडतो. आता समजा विचार करा, मला माहिती नाही तुमच्या गावाकडे महापूर येतोय की नाही, पण आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराला फार मोठं स्थान दिलेलं आहे बरं का. म्हणजे पावसाळा आला की लोक सगळे दचकून असतात की बाबा कधी पावसाचं पाणी वाढेल, नदीचं पाणी वाढेल आणि आमच्या घरामध्ये शिरेल. विचार करा, जर हा पाऊस निरंतर असता, जसे संतांचे उपकार निरंतर आहेत, तसा मेघ निरंतर वर्षाव करत असता तर माणसाची काय परिस्थिती झाली असती हो. अहो आम्हाला आमच्या घरामध्ये जवळजवळ अशा छाती एवढं पाणी भरतं, नदीचं, पंचगंगेचं पाणी. एवढा मोठा महापूर येतो केवळ 4-5 दिवस जर कंटिन्युअसली पाऊस पडला तर विचार करा. म्हणून तोही सुद्धा, मेघ सुद्धा मर्यादेपर्यंत येतो. पावसाळ्याच्या सीझन मध्येच पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये कधी कधी तरी पडतो, पण त्याला निरंतर म्हणता येत नाही. तो मर्यादेपर्यंत येतो आणि उपकार करून निघून जातो. पण संतांच्या तुलनेशी त्याची तुलना करता येत नाही. म्हणून तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी तिसऱ्याचं सुद्धा खंडन करू. वृक्षाला सुद्धा मर्यादा आहे. त्यालाही सुद्धा वयोमर्यादा आहे. काही वृक्ष 200-300 वर्ष जगत असतील, तिथून त्यांचं वयोमर्यादा संपली की ते कोसळतात, त्यांना सुद्धा तोडावं लागतं, चुलीत घालावं लागतं. त्यांना सुद्धा मर्यादा आहे.
त्या झाडांची मर्यादा, वृक्षाची मर्यादा संतांच्या तुलनेशी, संतांच्या उपकाराशी करता येत नाही. म्हणून संतांनी चौथ्या उपकाराचं सुद्धा खंडन करून टाकलं. चला पाचवा उपकार बघूया. नद्या. नदी सुद्धा वाहते ती उपकारा करता, पण असं सांगितलंय नदी, मी मागच्या वेळेला एक प्रमाण द्यायचं चुकून विसरून गेलो. नदीचा अजून एक सर्वश्रेष्ठ उपकार आहे बरं का. नदीचं मुखानं जरी नाव घेतलं तरी पाप निघून जातात. बरोबर आहे ना. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे किंवा सकळ दोषा जाती भंगा, हा नदीचा सर्वश्रेष्ठ उपकार संतांनी सांगितलाय. नदीचं मुखानं जरी नाम घेतलं, गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपली पाप निघून जातात. पण एक लक्षात ठेवा, नदी मुखानं नाव घेतल्यानंतर, नदीचं मुखानं नाव घेतल्यानंतर पाप निघून जातात. नदी शरीरानं केलेली पाप निवृत्त करते, घालवून टाकते, पण अंतकरणानं केलेलं पाप नदी घालवू शकत नाही. त्याला संतांचीच गरज आहे. एक उदाहरण देतो. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, नदी फक्त शरीराचं पाप घालवते, अंतकरणानं केलेलं पाप नदी घालवत नाही. बघा, एकदा गुरुजी सांगत होते, म्हणे एका आजीबाईच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि पोटामध्ये दुखत असताना तिथल्या गल्लीतल्या एका माणसानं तिला गाडीमध्ये बसवलं आणि डॉक्टरांच्या जवळ घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं, आजीबाई काय एवढा मोठा काही दोष नाही, फक्त काहीतरी तुम्ही वेगळं खाल्लं असणार म्हातारपणी, म्हणून तुमच्या पोटात दुखत असेल. घ्या म्हणायला लागले, 2-3 दिवसाच्या गोळ्या देतो, काही काळजी करू नका, बिनधास्त झोप घ्या. आजीबाई 2 दिवसाच्या गोळ्या खाते. गोळ्या खाल्ल्यानंतर पण 2 दिवसानंतर त्या आजीबाईला इतकी पोटात दुखण्याची तीव्रता जाणवायला लागली. परत ती आजीबाई त्या डॉक्टरांच्या जवळ येते. डॉक्टर म्हणायला लागले, आजीबाई म्हणायला लागले, 2 दिवसाच्या गोळ्या देऊन सुद्धा तुमच्या पोटामध्ये कमी येत नाही, याच्याकरता मला काहीतरी पुढची ट्रीटमेंट करायला पाहिजे. तुमच्या पोटामध्ये काय दोष झालाय तो आपण बघूया. म्हणून आजीबाईला सोनोग्राफीची चिठ्ठी दिली आणि दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे पाठवलं. म्हणजे तुम्ही सर सोनोग्राफी करून या. सोनोग्राफी केल्यानंतर त्या रिपोर्ट मध्ये काय येते ते आपण बघूया. आजीबाई जातात, सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन येते. आजीबाई सोनोग्राफीचा रिपोर्ट डॉक्टर साहेबांनी बघितला आणि डॉक्टर साहेबांनी बघितल्यानंतर आजीबाईला सांगतात, आजीबाई मी तुमच्या मुलासारखा आहे, काय काय बोलायचंय ते इथं माझ्या समोर बोला. खरं सांगा म्हणायला लागली, तुमचा रिपोर्ट तरी नॉर्मल आहे, या रिपोर्ट मध्ये काहीही सुद्धा तथ्य नाही, पण तुम्ही का खोटं बोलताय, काय करणार म्हणायला लागली. तुमच्या पोटात दुखायचं, 2 दिवसाच्या गोळ्या दिला तरी सुद्धा तुमच्या पोटात दुखायचं कमी येत नाही, तुमचा रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहे, ते सुद्धा तुम्हाला काही जाणवत नाही, मग का तुमच्या पोटात दुखतंय. त्यावेळेला त्या आजीबाईनं एवढं सांगितलं, डॉक्टर साहेब मी तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. नाही म्हणायला लागले डॉक्टर साहेब, सांगा तुम्हाला काय. आजीबाई तुम्हाला काय बोलायचं ते मुलगा म्हणून माझ्याशी बिंदास बोला. त्यावेळेला आजीबाई सांगते, माझ्या पोटात याच्याकरता दुखतंय, शेजारचा ज्या वेळेला 2 मजली बंगला बांधायला लागलाय ना, तेव्हापासून माझ्या पोटात दुखायला लागलं. हा, म्हणजे एक विचार करा, हे केलेलं पाप कुठलं आहे, अंतकरणानं केलेले पाप आहे. नदी अंतकरणानं केलेलं पाप घालू शकत नाही. एखाद्याबद्दल वाईट चिंतन करणं, एखाद्याची प्रगती होत असताना आपल्या हृदयामध्ये त्याचा त्रास होणं, आपल्या चित्ताला त्रास होणं, ही एक प्रकारची अधोगतीच आहे हो. हा, दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला ज्यावेळेला वाईट वाटतं ना, हे सगळे मनाने केलेले पाप आहे. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची अजपे. हा, हे मन तुकोबारांचं प्रमाण आहे. मन संकल्पाची पापे, मनानं केलेले जे संकल्प विकल्प आहेत ना, ते पाप नदी घालवू शकत नाही. हा, हे घालवण्याकरता संतच लागतात. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी नदीचे उपकार सुद्धा संतांच्या उपकाराशी तुलना करत नाहीत, त्याचं सुद्धा खंडन करून टाकलं. चला, 5 उपकाराचं खंडन करून टाकलं संतांनी. आता 6वा उपकार आहे, तो अत्यंत महत्वाचा उपकार आहे, तो म्हणजे गाय. हा तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल आणि तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही हिंदू धर्मातली लोक आहोत, या हिंदू धर्मामध्ये आम्ही गायीला पवित्र मानतो, त्या गायीनं आमच्यावर उपकार केलेले आहेत. अहो, तिचं गोमूत्र जरी घरामध्ये शिंपडलं तरी आपली पाप, आपल्या अन्य प्रकारचे दोष निवृत्त होतात, आणि तुम्ही गायीला सुद्धा संतांच्या तुलनेनं कमी लेखताय. हो, गाय सुद्धा संतांच्या तुलनेनं कमी आहे, तिला सुद्धा कमी लेखलेलं आहे, आणि तिला सुद्धा भगवान शंकरांनी श्राप दिलेला आहे. ती सर्व मुखानं पवित्र आहे, सर्व अंगानं पवित्र आहे, पण तिच्या शरीरातला एकच भाग मात्र अपवित्र आहे, ते म्हणजे गायीचं मुख. हा, बऱ्याच आज काही माता भगिनी वगैरे, आता माझं जर हे प्रवचन ऐकत असतील ना, बऱ्याच वेळेला काही स्त्रिया गायीचं पूजन करत असताना पाठीमागून न करता समोरून करतात बरं का. हा, बऱ्याच वेळेला आमच्या खेडेगावामध्ये मला सर्रास दिसतं,
की बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत ना, गायीचं पूजा करत असताना हा समोरूनच करतात, तिच्या मुखालाच पुजतात. पण हे सगळ्यात म्हणजे हे चुकीचं आहे बरं का. गायीची पूजा ही पाठीमागूनच करावी. धर्मशास्त्रामध्ये याला सांगितलंय, गाय सर्वांगाने जरी पवित्र असली तर तिच्यातला एक अवयव मात्र पवित्र आहे, ती म्हणजे मुखानं अपवित्र आहे. आता त्याच्याबद्दल मी थोडासा पुराणामध्ये आलेली कथा सांगतो. एकदा ब्रह्मदेवाची आणि भगवान विष्णूची थोडीशी वादावादी चालू होती. आणि वादावादी सुरू होती. हे वादावादी होण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर ब्रह्मदेव म्हणतात, तेव्हा म्हणा लागले, मी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्यामुळं मला सर्वश्रेष्ठ पद मिळालं पाहिजे. हा, म्हणजे या सृष्टीचा निर्माता मी आहे, मला हे सर्वश्रेष्ठ पद मिळालं पाहिजे. भगवान विष्णू म्हणतात, तू नाही म्हणा लागले, मी बनवलेली आहे सृष्टी, मी निर्माण केलेली आहे, मी निर्माण केलेली आहे, त्यामुळं मला सर्वश्रेष्ठ पद मिळालं पाहिजे. फक्त दोघांची भांडणं एवढीच होती की मी सर्वश्रेष्ठ का तू सर्वश्रेष्ठ. हा दोघांचा वाद मिटवण्याकरता हे दोघे भगवान शंकराच्या जवळ आले. आता त्यावेळेला भगवान शंकरांना त्यावेळेचे म्हणजे जो काही वाद करत असेल किंवा वाद होत असेल देव देवतांच्या मध्ये, तो वाद मिटवण्याचं काम जर कोणाजवळ असेल तर ते आमचे श्री गुरु म्हणायचे म्हणे भगवान शंकर. म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलू का, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघे जण भगवान शंकरांच्या जवळ आले आणि भगवान शंकरांना सांगितलं, म्हणे सृष्टीची निर्मिती मी केलेली आहे. ब्रह्मदेव म्हणायला लागले, त्यामुळे मला सर्वश्रेष्ठ पद मिळालं पाहिजे. भगवान विष्णू म्हणतात, अहो मी सृष्टी निर्माण केली, ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनशिष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवान विष्णूंनी सांगितलं, म्हणे माझ्या अंशापासून हे सगळं बनवलेलं आहे, त्यामुळे मला सर्वश्रेष्ठ पद मिळालं पाहिजे. त्यावेळेला भगवान शंकर म्हणाले, तुमच्या दोघांच्या पैकी कोणीतरी सर्वश्रेष्ठ आहे, फक्त मला तुमच्या बरोबर एक छोटासा खेळ खेळावा लागेल. भगवान शंकर म्हणायला लागले, मला फक्त तुमच्या बरोबर जरा तुमची परीक्षा घ्यायची आहे, त्या परीक्षामध्ये कोण जर उत्तीर्ण होईल तो सर्वश्रेष्ठ. बरा, भगवान शंकरांनी एक युक्ती लढवली आणि सांगितलं, म्हणे माझ्या डोक्यावर सोन्याचा मुगट होता, तो मुगवट कुठेतरी हरवलेला आहे, तो दोघांच्या पैकी कोणी जरी शोधून आणेल तो सर्वश्रेष्ठ. आज थोडस आपण भगवान शंकराच्या पूर्ण शरीराचं वर्णन बघूया. भगवान शंकरांच्या कमरेला काय आहे? व्याघ्र चर्म आहे. गळ्यामध्ये काय आहे? साप आहे, सर्प आहे. हा, अंगाला काय काय लावतात भगवान शंकर? भस्म लावतात, मेलेल्या माणसाची चिता लावतात. हा, डोक्यावर काय आहे? जटा आहे, जटेमधून गंगा वाहते. राहतात कुठे भगवान शंकर? राहतात स्मशानामध्ये. एवढं अकराळ विकराळ रूप असून सुद्धा भगवान शंकरांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट असेल का? एवढा थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे ना. पण भगवान शंकरांनी निदान दोघांचा वाद मिटवण्याकरता थोडस खोटं बोललं, म्हणे माझ्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, तो सोन्याचा मुकुट कुठंतरी हरवलेला आहे, तुमच्या दोघांपैकी कोणी जरी शोधून आणेल तो सर्वश्रेष्ठ. भगवान ब्रह्मदेवाला काळजी लागली. ब्रह्मदेव म्हणायला लागले, भगवान शंकर तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुकुट शोधून आणण्याचं सगळं कर्तव्य तुम्ही माझ्यावर सोपवा, मी शोधून आणतो म्हणजे आणतो. भगवान ब्रह्मदेव उठले आणि भगवान शंकराचा मुकुट शोधण्याकरता त्या सृष्टीमध्ये निघून गेले. पण भगवान विष्णू समोर बसलेले. भगवान विष्णूंना समजलं आणि भगवान शंकरांना म्हणू लागले, अहो भगवान शंकर, माझ्याशिवाय आजपर्यंत सोन्याचा मुकुट घातलेला कुणी सुद्धा नाही. मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा, माझे चित्त तुझे पाही राहो ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. अहो भगवान पांडुरंग परमात्मा शिवाय, भगवान विष्णू शिवाय, भगवान श्रीकृष्णाशिवाय डोक्यावर मुकुट घालणारा दुसरा सुवर्ण मुकुट कुणी घातलेला नाही. म्हणून भगवान विष्णू म्हणायला लागले, माझ्याच डोक्यावर मुकुट आहे. भगवान शंकरांनी खोटं बोलले म्हणून भगवान विष्णू आहे त्या स्थितीमध्ये खाली बसले. पण भगवान ब्रह्मदेवांना खोटं का होईना मला मुकुट सापडलेला आहे हे सिद्ध करायचं होतं. पण सगळ्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेव फिरायला लागले आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारू लागले. म्हणायला लागले, भगवान शंकराचा कुणी मुकुट बघितलेला आहे का? त्यांच्या डोक्यावरचा मुकुट विसरलेला आहे किंवा गहाळ झालेला आहे. कुणी जरी शोधून आले तर त्याला मी बक्षीस देतो. ब्रह्मदेवानं बक्षीस सुद्धा जाहीर केलं महाराज. पण काय करणार?
शेवटी ना इलाज आहे. आजपर्यंत ज्या देवानं भगवान शंकरानं मुकुटच घातलेला नाही तो सापडेल कसा? अहो भक्त घालणारा तो एकच आहे, भगवान विष्णू आहे, पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुटच नाही महाराज. पण त्यावेळेला भगवान ब्रह्मदेव एका ऋषीमुनीची गाठ घेतात आणि ऋषीमुनीची गाठ घेतल्यानंतर ऋषीमुनीला विचारतात, हे ऋषी, मी ब्रह्मदेव आणि या सृष्टीवर भगवान शंकराचा मुकुट कुठेतरी विसरलेला आहे, गहाळ झालेला आहे, मला काळजी करून कृपा करून तुम्ही सांगाल का? त्यावेळेला त्या ऋषी महात्म्याने भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणे आजपर्यंत तुझ्यासारखे पांढऱ्या दाढीवाले 56 ब्रह्मदेव आले आणि 56 ब्रह्मदेव मेले सुद्धा, पण अजूनपर्यंत त्यांना भगवान शंकराचा कधी मुकुट सापडलेला नाही आणि तुलाही सुद्धा सापडणार नाही. एवढं वाक्य ब्रह्मदेवानं त्या ऋषी मुनींचं ऐकलं. पण ब्रह्मदेवाला खोटं का होईना ते सिद्धच करायचं होतं. त्यावेळेला ब्रह्मदेवानं पहिली घोडचूक केली. ती घोडचूक कोणती असेल तर एका गायीला तयार केलं. ब्रह्मज्ञानानं गायीला तयार केलं. त्या गायीमध्ये जीव भरला आणि ती गायीमध्ये जीव निर्माण झाल्यानंतर त्या ब्रह्मदेवानं फक्त गायीला एवढंच सांगितलं, म्हणे गायी, आज माझी लाच राख. भगवान शंकराच्या दरबारामध्ये जाऊन फक्त माझी खोटी साक्ष दे. खोटी साक्ष देण्याकरता गायीला फक्त एवढं शिकवलं, भगवान शंकराजवळ गेल्यानंतर फक्त एवढंच सांग, भगवान शंकर तुमचा डोक्यावर असलेला सोन्याचा मुकुट ब्रह्मदेवांना सापडलेला आहे आणि त्याची साक्षीदार मी आहे. आता ब्रह्मदेवानं गायीला खरं बोलायला शिकवलं का खोटं बोलायला शिकवलं? खोटं बोलायला शिकवलं. खोटं बोलायला शिकवलं. ब्रह्मदेव गायीला घेऊन शंकरांच्या दरबारामध्ये आले. भगवान विष्णू डोक्यावर सोन्याचा मुकुट घालून बाजूलाच बसले होते. त्यावेळेला भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, ब्रह्मदेव, अहो मुकुट सापडला का नाही? मी तुमची वाट बघतोय. हो हो हो, सापडला. मी त्याच्याकरता साक्षीदार घेऊन आलोय, विचारा गायीला. भगवान शंकर आणि गायीकडे बघावं. गाय भगवान शंकरांच्याकडे बघते आणि भगवान शंकर गायीला म्हणतात, गायी, भगवान ब्रह्मदेव म्हणतात ते खरंय का? मुकुट सापडलाय का? आणि तू खरीच साक्षी घेऊन आलीस का? त्यावेळेला गायीनं भगवान ब्रह्मदेवाची खोटी साक्ष भगवान शंकरांना दिली आणि गाय म्हणायला लागली, हो, मी भगवान ब्रह्मदेवाची साक्ष देण्याकरता आले आणि भगवान ब्रह्मदेवांना तुमच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट सापडलेला आहे. हे ज्या वेळेला खोटं सुतोवाच्य गायीच्या मुखातून निघालं, त्याच वेळेला भगवान शंकरांनी त्याच दिवशी त्याच भगवान विष्णूंच्या समोर सगळ्या देवदेवतांच्या समोर श्राप दिला. म्हणजे ब्रह्मदेवाची खोटी साक्ष दिली म्हणून तुला कलियुगामध्ये तुझी पूजा तोंडा वाटे न करता पाठीमागून केली जाईल, कारण तुझं मुख अपवित्र आहे. कारण ब्रह्मदेवाची खोटी साक्ष दिली म्हणून. बघा बरं का, ब्रह्मदेवाची खोटी साक्ष दिली म्हणून गायीचं मुख अपवित्र झालं. म्हणून गाय जरी सर्वांगाने पवित्र असली तरी ती मुखानं अपवित्र आहे. हाच एवढा शाप दिला नाही तर तुला मनुष्य लोकांमध्ये या कलियुगामध्ये मनुष्याची विष्ठा सुद्धा खावी लागेल, इतकं तिला पाप दिलं, इतकं तिला प्रायश्चित्त दिलं. म्हणून एक खोटं बोललं म्हणून गायीचं मुख अपवित्र झालं. विचार करा. म्हणून गाय सर्वांगाने जरी पवित्र असली तरी ती मुखानं अपवित्र आहे. म्हणून गायीची तुलना ही संतांशी करता येत नाही. मग ज्ञानोपराय म्हणतात, मग तुकोपराय म्हणतात. संतांचे उपकार हे निरंतर आहेत. संत मज निरंतर जागविती. म्हणून संतांचे उपकार इतके प्रगल्भ आहेत, इतके निरंतर आहेत, कारण संत आपल्याला 3 दृष्टिकोनाने आपल्यावर उपकार करतात. एक, अज्ञानाच्या निद्रेतून जाग करतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज आपल्याला संत जागे करतात. संत आपल्याला शिकवतात याचा अर्थ करोनी सायास शिकविती. अहो ज्ञानोबरांनी कोणाकोणाला शिकवलं? जगद्गुरु तुकोबरांनी कोणाकोणाला शिकवलं? आधी सहज बोलून शिकवलं. सहज बोलून नाही समजलं म्हणून सायास करून शिकवावं लागलं. अहो त्या विसोबा काकांनी किती ज्ञानोबरांचे हाल केले. तो माझ्या ज्ञानोबरांच्याकडे थोडस दृष्टिक्षेप टाका. मी खरं सांगू का, संप्रदायात येणाऱ्या व्यक्तीनं फार काही ग्रंथाचं अध्ययन करण्यापेक्षा पहिल्यांदा संत चरित्र अगदी बारकाईनं दृष्टिकोनानं आपण वाचले पाहिजेत. ज्ञानोबरांची दृष्टी आपल्याला आली, ज्ञानोबरांचं चरित्र आपल्याला समजलं, जगद्गुरु तुकोबरांचं चरित्र आपल्याला समजलं, आधी करून सर्व संतांचं चरित्र आपल्याला समजलं.
की मग पुढचे ग्रंथ आपण त्या ग्रंथामध्ये प्रवेश करावा. आमचे श्री गुरु म्हणायचे, म्हणजे संत करायल्याशिवाय संतांचे ग्रंथ समजणार नाहीत. हो, ज्ञानोबरांचं चरित्र वाचत असताना अंगावर काटा येतो. विसोबा काकांना आधी सहज बोलून शिकवलं, काका नका मारू आम्हाला, नका नका आमच्या पिठामध्ये शेण होतो, नका आमची झोळी फाडू, नका आम्हा लेकरांना मारू, नका माझ्या मुक्ताईला मारू, नका माझ्या दादांना मारू. ज्ञानोबाराय खाली गुडघे टेकून विसोबा काकांना अगदी आर्त आखेनं सांगतात, काका नका आम्हाला त्रास देऊ, काय आमच्या आई वडिलांनी वाईट केले सांगा ना काका. पण तरी त्यावेळेला विसोबा काकाला सहज बोलून शिकवलं. पण ज्या वेळेला अशा कर्मठ वृत्तीच्या पंडितांना ज्या वेळेला सहज बोलून सुद्धा त्यांच्यामध्ये परिवर्तन होत नाही, त्यावेळेला ज्ञानोबा यांनी सायास करून शिकवलं. सायास करणं याचा अर्थ म्हणजे चमत्कार करणं. संत काही चमत्कार करण्याकरता काही जादूगार वगैरे नव्हते का? बरं, संतांना आत्मदृष्टी होती, कारण संत हे देवाचे अवतार होते. हा, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सहज बोलून सुद्धा विसोबा काकाला समजलं नाही, म्हणून ज्ञानोबा यांना पाठीवर मांड भाजायला लागलं. मांड भाजून त्याला करोनी सायास करून शिकवावं लागलं की बघ, विचार कर, महिषी पुत्रा मुके बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, नवे हा सामान्य महिमा संतांचा. अहो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, म्हणजे करोनी सायास शिकविती. अधर्मानं वागणाऱ्याला सुद्धा धर्मानं वागण्याकरता प्रवृत्त करणारे हे संत आहेत. म्हणून महाराज त्यांनी किती जरी त्रास दिला, म्हणून कधी ज्ञानोबरायांनी वेडी वाकडी उत्तर कधीच दिले नाहीत. आपलाच व्यक्ती, आपलाच जीवलग म्हणून त्याला सांभाळून घेऊन सायास करून सुद्धा शिकवण्याचं जर काम कोण करत असेल तर ते संत करतात. आणि शेवटी संत सांभाळतात याचा अर्थ जशी गाय आपल्या वासरावर जशी प्रेम करते, तिला सांभाळते, तसे संत सुद्धा आपल्या साधकाला सांभाळतात आणि त्याला या जीवन मरणाच्या नदीच्या पलीकडे घेऊन, जन्म मरणाच्या नदीच्या भवसागरातून तार करून जाण्याकरता हे ज्ञान देतात. ते संतच आहेत. संतांच्या व्यतिरिक्त आपल्याला आत्मकल्याणाचा मार्ग आपल्या जवळ नाही. आपल्याला जर स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणून घ्यायचं असेल, मी कोण आहे मी असा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे मी कोण आहे, मी देह नसून मी ब्रह्म आहे, हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांना सर्वस्व भावनेनं भजल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की संतांना आपण सर्वस्व भावनेनं भजलं पाहिजे. बरंच संतांच्या दृष्टीनं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आकस्मिक सेवा माझ्या जवळ आल्यामुळे मलाही ते भान नव्हतं, कारण मी थोडस कंपनीच्या ऑनलाईन कामात असल्यामुळे मला लक्षात राहिलं नाही. पण खूप आनंद वाटला की आदरणीय ज्योतिताईंच्या माध्यमातून मला ही सेवा मिळाली. संतांच्या बद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण मी मात्र संतांना सर्वस्व भावनेनं का भजावं, संतांच्या अपरावर काय उपकार आहेत, संतांच्या उपकाराची तुलना इतर उपकाराशी केल्यानंतर संत किती सर्वश्रेष्ठ आहेत. बाकीचे जे उपकार आहेत भगवंतानं आपल्यावर केलेले, ते जरी आपल्यावर उपकार करत असले तर ते संतांच्या पेक्षा सुद्धा अगदी कमी लेखलेलं आहे, पण संतांना मात्र उच्च दर्जावर ठेवलेलं आहे. कारण संत कारणस वर्तमान जगोनिवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारे हे केवळ संत आहेत. म्हणून संतांना सर्वस्व भावनेनं भजावं. बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल किंवा संप्रदायाच्या व्यतिरिक्त मी काही वेगळे शब्द बोलण्याचा प्रयत्न केला असेल, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही किंवा फार मोठा प्रवचनकार नाही. आदरणीय ताईंच्या माध्यमातून मलाही एक अर्धा तास पाऊण तास सेवा करण्याची मुभा मिळाली. त्याच्याबद्दल मी ताईंचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो. तुम्ही सर्वजण ज्ञानवंत श्रोते आहात, अभ्यासू श्रोते आहात. काही चूक भूल झाली असेल तर ते तुमचा मुलगा, तुमचाच एक भाऊ, तुमचंच एक लेकरू म्हणून सांभाळून घ्या. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, तुम्हाला सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कबरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पसायदान कोणीतरी घ्या पटकन. महाराज तुम्ही घेताय का दुसऱ्यांना घेतात? हो, घेतो की घेतो. घ्या सगळे आपण म्हणा. आता विश्वात्मके देवे तेने वाक्यज्ञ तो चावे, तो शोणी मज द्यावे पसायदान आहे. जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत जीवांचे, दुरितांचे ते मेर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो वांछील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेटतू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलचे ते अरुणव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड चेता पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजयी होवारेजी हेत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ हे नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला हे नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला हे नेवरे ज्ञानदेव सुखिया झाला विठाला 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 रामकृष्ण हरी